समाजातील अन्यायग्रस्त जनतेचा आवाज बनण्याचे कर्तव्य प्रसिद्धी माध्यमांचं आहे। जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दुर्बलांचा आवाज बनण्याचे काम मीडियाने केले पाहिजे। सकारात्मक पत्रकारिता करतानाच शोषितांचा आवाज बनण्याचे काम आपला सिंधुदुर्ग न्यूजने केल्याची भावना कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी व्यक्त केली। नमस्कार, आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले कणकवलीचे नगराध्यक्ष सन्माननीय संदेशी पारकर साहेब, उपनगराध्यक्ष सन्माननीय नाईक साहेब, कणकवलीच्या नगरसेविका सन्माननीय गांगण मॅडम, या चॅनलचे सर्व सन्माननीय चव्हाण साहेब आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर आमचे देवगडचे सभापती सन्माननीय राणे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या चॅनलचे हितचिंतक। जसं आता मॅडम म्हणाल्या की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर त्याचा आधार बनणारा हा स्तंभ आहे। आतापर्यंत आपण केवळ प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हे प्रखर पत्रकारिता चालू होते आतापर्यंत, आणि आता जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पीक आलेलं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। म्हणजे प्रिंट मीडियाच्या पेक्षा जास्त त्वरित बातमी एखादी किंवा एखाद्या समाजामध्ये घडलेली घटना त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पोहोचवण्यासाठी हे जीवाचं रान करतायत। म्हणजे यांची सगळीच मंडळी या ठिकाणी कुठेही घटना घडू देते ते सत्यता पडताळून नेमकं काय आहे आणि खरी सत्यता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करतात। एवढंच नव्हे तर एखाद्या ठिकाणी असलेलं कुठल्याही घटकावर, समाजातल्या घटकावर जर अन्याय होत असेल किंवा कुठल्याही समाजातल्या घटकांमध्ये जर कुठली कमतरता असेल, कुठल्या गोष्टीची तिथे पोहोचत नसेल किंवा ज्यांना जे आवश्यक आहे नागरिकांचे हक्क, तर ते नागरिकांचे हक्क पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा आवाज बनण्याचं काम, त्वरित आवाज बनण्याचं काम अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक मीडिया करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यामुळे आम्हाला अशी विनंती आहे की यासोबतच जे समाजामधले जे अनिष्ट रूढी, अनिष्ट परंपरा असतील किंवा समाजामधले जे वाईट घटना आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता आहे किंवा वाईट व्यवसाय आहे, अशा माध्यमातून सुद्धा आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावा। त्याच्यानंतर महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार असतील, अशा घटनांवरती आपण लक्ष देऊन सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण काम करावं। तुम्ही काम करतायत, खूप चांगलं काम करताय, पण अजूनही या संदर्भातल्या काही अनेक घटना अशा आहेत ज्या काही गोष्टी आपल्याला पुढे येत नाहीयेत किंवा काही गोष्टी दडपल्या जाण्याची शक्यता असते। अशा गोष्टी जर आपण प्रामाणिकपणे समोर आणल्या तर निश्चितपणे आपलं चॅनल कुठे पुढे जाईल। म्हणजे मी अशी शुभेच्छा देते या चॅनलला की चांगल्या पद्धतीने आपण हे काम करून हे एक नंबरचं चॅनल तुम्ही बनावं आणि भविष्यामध्ये, आता आपला 5वा वर्धापन दिन आहे आणि भविष्यामध्ये उत्तरोत्तर खूप चांगल्या पद्धतीचं काम करून उत्तुंग झेप तुम्ही घ्यावी आणि अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीची तुमची पुढे भरारी व्हावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।